पचन संस्थेसाठी बडीशोप खूप फायदेशीर आहे. 1. उत्तम औषध. रुचकर पाचक. कितीही जड अन्न खाऊन वर बडीशोप खावी. ते अन्न पचते. जेवणानंतर खावी. तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकट दूर होतो. आतड्यांची हानी टळते. 2. पोटात गॅस होऊन देत नाही व चिकटपणा आमांश दूर करते. 3. अपचनाच्या सर्व तक्रारी बडीशोप काढा व अर्क वापरता येतो. उदाहरणार्थ कॉलरा, जुलाब, भगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासाची भावना होणे, पोटात खुटखुटणे इत्यादी थोडक्यात सर्व पचन संस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर 1 चमचा बडीशोप रोज 2 वेळा खावी. 4. मुलांना दात येताना जुलाबाचा त्रास होतो त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशोप चूर्ण द्यावे. 5. भूक लागत नसेल तर रोज बडीशोप खावी. त्यासाठी शक्य असेल तर 1 चमचा बडीशोप चूर्णात 2 चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज 1 वेळा खावे. 6. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडीशोप चूर्ण व तूप चाटण द्यावे. 7. तापामध्ये अंगाची आग होत असेल, जिभेला शोष पडत असेल तर बडीशोपचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा. 8. मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असेल तर त्यासाठी 1 चमचा बडीशोप रोज 3 वेळा चावून खावे. 9. लघवी कमी होत असेल तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर 1 चमचा बडीशोपचा काढा करून प्यावा. 10. उलट्या होत असल्यास अर्धा चमचा बडीशोप चूर्ण 1 चमचा मोरावळ्यात टाकून चाटण करणे. 11. कोरडा खोकला असेल तर 1 चमचा बडीशोप चूर्ण 1 चमचा पत्री खडीसाखर बडीशोप घेणे. 12. सूज व वेदना असतील तर बडीशोप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे. 13. बडीशेप सरबत. बडीशेप 4 व 5 चमचे घेऊन ते एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण 10 मिनिटे उकळावे व गाळून त्यात 4 ते 5 चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा म्हणजे चांगले सरबत तयार होते. उपयोग. या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते, शिवाय ते पौष्टिकही आहे. 14. स्वादिष्ट विरेचन चूर्ण. बडीशोप, ज्येष्ठ मध व सोनामुखी प्रत्येकी 150 ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात 300 ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे. त्याने पोट साफ होते तसंच मूळव्याध, तोंड येणे इत्यादी उष्णता विकार व त्वचा विकार बरे होतात. 16. बलदाई पेय. बडीशोप 1 चमचा, 1 वेलचीचे दाणे व 2 खजुराच्या आठळ्या हे सर्व मिसळून 1 कप पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी मिक्सरमधून काढावे म्हणजे बलदाई पेय तयार होते. ते रोज सकाळी ताकदीसाठी प्यावे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे. वरील टिप्स आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करा. व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.